मंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर मुक्कामी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेणार। महंत नामदेव शास्त्री महाराज धनंजय मुंडे यांच्यात चर्चा। हा माणूस नशीबवान, सगळं होऊन सुद्धा अजितदादा त्याच्यासाठी छातीचा कोट करून उभे। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिंदेंसोबत जाण्याची शक्यता। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, रवींद्र धंगेकरांची माहिती। माझ्याकडे टिप्पर सोडा, साधा टायरही नाही। पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सदावर्तींची ऑडिओ क्लिप TV9 मराठीकडे, तर भास्कर केंद्रेंकडे 15 JCB 100 टिप्पर। आमदार सुरेश धस यांचा आरोप। एक खासदार असणाऱ्या अजितदारांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षांचे फक्त 10 आमदार येतात। विधानसभेतील निकालावर राज ठाकरेंकडून शंका व्यक्त। 1.5 महिन्यानंतर राज ठाकरेंना शॉक लागला। आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला यावर राज ठाकरेंनी भाष्य करावं। अमोल मिटकरींचा हल्लाबोल। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता। संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई। निवडून आलेल्यांना सुद्धा शंका। राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं। घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगास्नान करतात। सामनातून भाजपवर सडकून टीका। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। MPSCच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग TV9 मराठीच्या हाती, तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, MPSCकडून स्पष्ट। चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवासी इमारतीवर कोसळला। चेंबूरच्या सुमन नगरमधली घटना समोर। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार। राज्यातील GPS रुग्णांची संख्या 130 वर। आतापर्यंत 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती। आरोग्य सचिव निपुण विनायक यांच्याकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातील रुग्णालयांचा आढावा। महावितरणचे नवीन TOD मीटर असलेल्या ग्राहकांनी दिवसा वीज वापरल्यास सवलत देण्याचा प्रस्ताव। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे द्वारे दाखल। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध। महाराष्ट्र सदनातील त्रुटींची मुख्यमंत्र्यांकडून दखल। सदनामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। स्वतः लक्ष घालण्याचं आश्वासन। एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे कोठेही प्रवास या योजनेचा पास दर महागला। पासच्या दरात 55 ते 66% वाढ। शनिवारपासून सुधारित दर लागू। माघी गणेशोत्सवात POP मूर्ती विक्री विसर्जनास बंदी। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह सर्व मनपांना आदेश। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना। उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह हलक्या पावसाची शक्यता। सोमवारपासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज।